आम्ही हे जे मुंबई महानगरपालिकेमध्ये जे आता सरकार आले आणि आमचे महापौर बनले आहेत, आम्ही आमचं पहिलं हे आमचं जे काम आहे ते कुठे ना कुठे भ्रष्टाचार मुक्त मुंबईचं जे महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार चालू होता इतक्या काही काळापासून 25 वर्षापासून भ्रष्टाचार मुक्त मुंबई महानगरपालिका व्हावी। त्याच्यानंतर कुठे ना कुठे हिंदुत्ववादी आम्ही धार्मिक आहोत आणि हे सरकार जे आहे ते हिंदुत्वाचं सरकार आहे याची कुठे ना कुठे ओळख आम्ही दाखवण्याचं काम हे पूर्ण मुंबईला दाखवतोय की आम्ही पूर्ण मुंबई, काही लोक बोलत आहेत की आम्ही हिरवं करू, आम्ही हे करू, आम्ही हे ते करू, पण आम्ही हे पूर्ण मुंबई ही भगवीमय करणार आहे आणि ज्यांना जो विचार करायचा ते करू द्या, पण आम्ही विकासाचे राजकारण करणारे आणि आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि मुंबईमध्ये अमित साटमजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करणार आहोत। नक्कीच ज्येष्ठ नगरसेवक प्रशांत दरेकर इथे आहेत, आपण त्यांना प्रकाश दरेकर इथे आहेत। दरेकर साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही हा विजय जो आहे तो साजरा करणार? मुंबईकरांनी जो भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI महायुतीवर विश्वास दाखवला आणि खऱ्या अर्थानं अधिकृतरित्या आज तो जाहीर होईल आणि त्या माध्यमातून आम्ही आज भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तर आनंदोत्सव करतोयच, परंतु संपूर्ण मुंबईकरांना आनंद झाला आहे। एक पारदर्शक आणि सुप्रशासन देण्याचं काम भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI महायुतीचं सरकार देईल असा संपूर्ण विश्वास मुंबईकरांचा आहे आणि मुंबईकरांच्या विश्वासाला कसुबरही तडा न जाऊ देता चांगल्या प्रकारचं सुशासन देऊ आणि मुंबईकरांना अपेक्षित असणारा मुंबई शहराचा सर्वांगीण विकास करू। कारण आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राज्यात सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून राज्याचा, देशाचा विकास होतोय, त्याचबरोबर महानगरपालिकेच्या विकासासाठी ट्रिपल इंजिन सरकार म्हणून मुंबईकरांनी जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक प्रामाणिकपणे प्रयत्न करू। नक्कीच यामध्ये आणखीन एक प्रश्न की आपण बघतोय की ठाकरे गट एक उमेदवार देणार होते, मात्र त्यांनी दिला नाही। त्यांचं असं म्हणणं होतं की मराठी उमेदवार त्यांनी दिलेला आहे, त्यामुळे आम्ही अपशकुन करणार नाही। तुम्ही त्यांच्या या निर्णयाकडे कसं बघत? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणूक पूर्वी प्रथम जाहीर सभेत सांगितलं की आम्ही मराठी आणि हिंदू महापौर करू आणि त्याप्रमाणे महापौर पण मराठी हिंदू झाला आणि उपमहापौर पण मराठी हिंदू झाला आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचं जतन करण्याचं, देव, देश आणि धर्म ह्यासाठी प्रामाणिकपणे जर कोण काम करत असेल तर भारतीय जनता पार्टी करते आणि म्हणून हिंदुत्वाचा हा अजेंडा आमचा कायम असणारच आहे, परंतु महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये मराठी पण ही आम्ही टिकवणारच आहोत। नक्कीच आपण बघतोय की अगदी तरुण नगरसेविका आपल्याबरोबर आहेत, दक्षता कौटणकर मॅडम, काय सांगाल? जनता मध्ये आपण जर बघितलं तर महिला राज असल्याचं पाहायला मिळतं। नक्कीच मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे अमित साटमजी यांच्या नेतृत्वाखाली सर्व नवीन युवांना आणि महिलांना अधिक संधी मिळाली आहे। याच्यावरून एवढं नक्की सांगेन, आज तुम्ही पाहताय की ते संपूर्ण भगवा कलर तुम्हाला दिसतोय, रंग, या रंगाला नुसता रंग न ठेवता त्याची शान कशी वाढवू यासाठी आम्ही नक्कीच सर्वजण मुंबईचे जे नगरसेवक आहोत ते प्रयत्न करू आणि मुंबईला एका विकसित देशासाठी आम्ही एक कॉन्ट्रीब्यूट करू। नक्कीच आशा मराठे आपल्याबरोबर आहेत, नगरसेविका, ज्येष्ठ नगरसेविका। काय सांगाल आशाताई, कितवी टर्म आहे मुळात म्हणजे आणि कशा पद्धतीने पुढचं काम बघणार? माझी दुसरी टर्म आहे आणि म्हणजे गेल्या वेळेससुद्धा आज जो भारतीय जनता पार्टीला कौल मिळालेला आहे मुंबईकरांचा, त्याचा आम्ही खूप आदर करतो। कारण गेल्या वेळच्या कामं बघूनसुद्धा आम्हाला सर्वांनी भारतीय जनता पार्टीला एक विशेष विकास करण्यासाठी, मुंबईचा विकास, आज देशाचा विकास होतोय, महाराष्ट्राचा विकास होतोय, परंतु गेले 25 वर्ष 30 वर्ष विकास झाला नव्हता आणि आता मुंबईचा विकास करण्यासाठी पुन्हा एकदा मुंबईच्या सर्व जनतेचे आभार मानते की त्यांनी, मुंबईकरांनी आम्हाला भारतीय जनता पार्टीला, महायुतीला कौल दिला आणि म्हणूनच आज भारतीय जनता पार्टीचे 89 नगरसेवक निवडून आलेले आहे आणि त्यामध्ये 49 महिला आहे आणि महिला महापौर आहे व बसणार आहेत, त्याच्यामुळे आम्हा सर्वांना खूप खूप आनंद आहे। वातावरण सगळं बाहेर देखील भगवं झालेलं पाहायला मिळत आहे। बांगलादेशांचा प्रश्न सुरुवातीलाच रितू तावडेंनी उचललेला पाहायला मिळतो, सगळ्यावर कसं बघता?
म्हणजे आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा नेहमी हे असायचं की भगवा महानगरपालिकेवर फडकला पाहिजे आणि आज खऱ्या अर्थाने भगवा महानगरपालिकेवर फडकतोय, कारण विकास होण्यासाठी हे आणि ऋतुताईंनी सांगितलेलं आहे की बांगलादेशीय रोंगिये जे इथे भारतामध्ये मुंबईमध्ये येत. तर नवनिर्वाचित नगरसेवकांच्या ह्या प्रतिक्रिया आपण पाहत होतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.